मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत। आधी कोरोनानंतर प्रभाग रचना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात आल्या। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवरती प्रशासक नेमलेले आहेत। गेले 4 ते 5 वर्ष हेच प्रशासक या संस्थांचा कार्यभार पाहत आहेत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार असा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित होतोय। 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची देखील नाराजी असून लवकरात लवकर या निवडणुका घेण्यात याव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यातच महायुतीला विधानसभेत चांगलं बहुमत मिळाल्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते देखील आपल्या नेत्यांना या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी विनंती करत आहेत। मंडळी, राज्यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई, विरार, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी या महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत। त्यातच जालना आणि इचलकरंजी या नवीन झालेल्या महानगरपालिकांमध्ये अजून पहिल्याही निवडणुका पार पडलेल्या नाहीत। दरम्यान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील प्रलंबित असून सर्वच पक्ष आता तयारीला लागलेले आहेत। दरम्यान फेब्रुवारी 2025 अखेर आणखी 6 जिल्हा परिषदा आणि 44 पंचायत समित्यांची मुदत संपत आहे। राज्यामध्ये सध्या 1,500 ग्रामपंचायतींमध्ये देखील प्रशासकीय व्यवस्था आहे। मंडळी, सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारी 2025 रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 22 जानेवारीच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय निवडणुका घेण्यास सकारात्मक निर्णय देतं की आणखी काही महिने आपल्याला थांबावं लागतं हे कळेलच। मात्र 22 जानेवारीच्या सुनावणीमध्ये निवडणुका घेण्यासाठी हिरवा कंदील जरी मिळाला तरीही प्रामुख्याने महानगरपालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना सदस्य संख्या ही राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान 3 महिन्यांचा वेळ लागू शकतो। म्हणजेच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होऊ शकतात। जर त्या तेव्हा झाल्या नाही तर थेट ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबू शकतात अशी एक शक्यता व्यक्त होते आहे। त्यामुळे तुर्तास लगेच महानगरपालिकांसह नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही। दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यात मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 7 मार्च 2025 पूर्वी घ्या अशी ही मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केलेली आहे। रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं असून या पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे। देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरपालिका 7 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवटीमध्ये आहे। देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार लोकप्रतिनिधींशिवाय चालणं हे भारतीय लोकशाहीसाठी मारक आहे असंही त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलं आहे। मुंबई महानगरपालिकेवरती आजवर शिवसेनेचा झेंडा होता। शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही शिवसेना आमने-सामने महानगरपालिकेला असणार आहेत। त्यातच मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणल्या गेली आहे। या महानगरपालिकेचं मोठं बजेट आहे। महायुती ही विधानसभा जिंकल्यामुळे मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांवरून बैठकांचं सत्र सुरू झालंय। त्यामुळे एकूणच सर्वच पक्ष महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळेच न्यायप्रविष्ठ असलेले हे प्रकरण कार्यकर्त्यांना आणखी किती वाट पाहायला लावतं हे येत्या 22 जानेवारीला कळेलच। आजच्या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।